आहे। मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे। आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलीस यांनी देण्यात आलेल्या अटी आणि शर्तींचं उल्लंघन करण्यात आल्याचं नोटीसमध्ये म्हटलंय। गांभीर्याने दखल सरकार सुद्धा यावेळी घेत आहे असं दिसतंय। नाही, तुम्हाला ज्या काल कोर्टाने सूचना केलेल्या होत्या त्याचं पालन कसं करणार आहात तुम्ही, त्याच्यासाठी काय पावलं उचलली गेलीत या संदर्भात? त्याचं पालन आता आपल्याला दादांनी हे सांगितले, अर्ज केला आहे। मी त्यांना सांगितलं रात्री 1 वाजता नोटीस मला सकाळी आली 4-5 वाजता, ती सांगण्यासाठी मी आलो की काय नोटीस आहे नेमकी आणि त्यांचं असं म्हणणं आहे की भंग झाला आहे आणि त्या नियमावलीत आमरण उपोषण किंवा तुमचा अर्ज ग्राह्य धरण्यात येत नाही, तो 1 तारखेनंतर किंवा 30 तारखेनंतर तो नव्हता, तर तो आपला सुट्टी असल्यामुळे तो नियमावलीत बसतो की नाही बसतो हा चिकित्सेचा भाग आहे, तो न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे। कुठल्या अटीचा भंग झाला असं? वेळेचं बंधन असेल किंवा तुमचं आंदोलन आमरण उपोषणाचं असेल, तो त्या संज्ञेमध्ये नाही आहे। आणि एक मिनिट आणि घटनादत्त अधिकार हा आंदोलन करण्यासाठी देऊ शकता, मोर्चे काढण्यासाठी देऊ शकता, सभा भरवण्यासाठी देऊ शकता। मग आंदोलन जर आमरण उपोषण असेल तर ते वेगळं कसं असू शकतं? एकाच वेळी 2 वेगळ्या गोष्टी चालू शकतात। पण तुम्हाला कुणी नोटीस दिली आणि का दिली आहे? ती आझाद मैदान पोलीस स्टेशनने दिलेली आहे, पोलीस प्रशासनाने दिलेली आहे। आता पुढची तुम्ही कोर्टात कसं करणार? तो तुम्ही जे मांडू ते तुम्ही ऐकणारच आहात। नाही, असं आहे की काय काय पालन केलेलं आहे, त्रुटींचं काय काय सूचना केलेल्या आहेत ज्या हे आहेत? नाही, ते कालच्या आपण सूचना पाळल्या, तुम्ही बघितलं रोडवर बऱ्याचशा गाड्या खाली झालेल्या आहेत। आपण ते माझ्याकडे बसण्यापेक्षा तुम्ही रोडच्या बातम्या दाखवल्या पाहिजे। काही ठिकाणी आणखी पण गाड्या आहेत, ज्या ठिकाणी शाळा आहेत, कॉलेज आहेत, अशा ठिकाणी पण गाड्या आहेत। गाड्या बऱ्यापैकी खाली झालेल्या आहेत, गाड्या बऱ्यापैकी खाली झालेल्या आहेत आणि त्याला वेळ दिलेला आहे कोर्टाने 12-1 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे, तर त्याप्रमाणे ते खाली करते। ठीक आहे, अरे हिंदी चालू दे ना, मग चालू दे, मराठी काय चालू दे, कॅमेरा चालू आहे, जे असेल ते चालू द्या। आशिषराव वकील साहेब, अरे नाही घेतला रे, मराठी घेतला तर मी परत कशाला आलो? तर मनोज जरांगे यांचे वकील आशिष गायकवाड सध्या बोलतात। मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर ते प्रतिक्रिया देत आहेत। आझाद मैदान पोलिसांनी ही नोटीस पहाटे पाठवली असं त्यांनी सांगितलं आणि त्याबद्दल जरांगेंना कळवण्यासाठी या ठिकाणी ते आलेले होते। हा चेष्टेचा भाग आहे। मला असं वाटायला लागलंय की सगळे उत्तरं आपल्याकडूनच लिहून घेतली पाहिजेत। उत्तर आम्ही देणार कोर्टात, दादांची सूचना आहे, लढा आणि तुम्ही त्या पद्धतीने पुढे। ही नोटीस देण्यामागचं कारण काय, म्हणजे एवढी नोटीस दिली जाते? आता ते आपण तिथं मांडवलं, त्या मांडल्यानंतर आता काय येतं बघू। आम्हाला आमचं काम करू द्या। आता 10 वाजले, 12 वाजता मॅटर आहे, मला जाऊ द्या। तुम्ही खंत व्यक्त केलेली आहे की आम्हालाच नोटीस देताय, आम्हालाच विचारताय म्हणतायत, काही लोकांना सुद्धा दिल्या पाहिजेत। कुणाला दिलं पाहिजे? प्रक्षोभक वक्तव्य करणारा काही वकील आहेत। काल मी कोर्टापुढे बोललोय, त्यांना सुद्धा तुम्ही त्याच्यापासून प्रिव्हेंट केलं पाहिजे। तुम्हाला माहिती आहे नोटीसीत म्हणलं 12 पर्यंत ते आता आहे ना, तुम्ही वाचा ना, सगळ्यांकडे आली नोटीस। आज मांडणार आहे का तुम्ही जे तर याबरोबरच जे वकील प्रक्षोभक वक्तव्य करतात यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे असं कोर्टात मी म्हटल्याचं सुद्धा या वकिलांनी सांगितलेलं आहे। नोटीसीबद्दल मनोज जरांगे यांना कल्पना देण्यासाठी त्यांचे वकील आले होते। अटी शर्थींची नोटीस रात्री 1 वाजता आली असं गायकवाड यांनी सांगितलेलं आहे। आशिष गायकवाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना या नोटीसीबद्दल कल्पना दिलेली आहे। आझाद मैदान पोलिसांनी ही नोटीस पाठवली आहे। तर आज दुपारी 12 वाजेपर्यंत मुंबईतले रस्ते मोकळे करा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत। त्यानुसार आता दक्षिण मुंबईमधले रस्ते मोकळे करण्यासाठी पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे। आंदोलकांच्या गाड्या आणि रस्त्यावरती गर्दी केलेल्यांना बाजूला करण्याचं काम पोलिसांनी सुरू केलंय। दरम्यान मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये राज्य सरकारने दिलेल्या परवानगीमधील अटी शर्थींचा जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांनी भंग केलाय असं कोर्टाच्या आदेशाच्या प्रतिमध्ये म्हटलेलं आहे। तसंच गणपती उत्सव सुरू असल्यानं रस्ते सुरळीत होतील, आंदोलक तिथून माघारी जातील आणि सर्व बळकावलेल्या जागा आज दुपारी 12 पर्यंत मुक्त करणं सुनिश्चित करावं असे आदेशात हायकोर्टानं म्हटलेलं आहे। न्यायालयाच्या निर्देशानंतर मध्यरात्री मुंबई पोलिसांनी आझाद मैदान परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये आंदोलकांच्या उभ्या असलेल्या गाड्यांना काढायला सुरुवात केली।
रिजवान शेख या संदर्भातली माहिती देतात. रिजवान, सध्या पोलिसांकडून कशा प्रकारची कारवाई केली जाते या ठिकाणची गर्दी आणि वाहनं कमी करण्यासाठी? नक्कीच आपण जर पाहिलं तर आज मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा 5वा दिवस आहे. सध्या मुंबईमध्ये ज्या पद्धतीने गेले 4 दिवसापासून मोठ्या प्रमाणात जे आंदोलनकारी ते मुंबईमध्ये दाखल झाले होते आणि वेगवेगळ्या प्रकारची चित्र ते आपल्याला बघायला पडते. कशा पद्धतीने हे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थन मुंबईत अनेक ठिकाणी आंदोलन करतात. सध्या मी मुंबईतील सेल्फी पॉईंट या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संपूर्णपणे गेले 4 दिवसापासून मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांनी ज्या पद्धतीने रस्त्यामध्ये जे काही घाण केलं होतं त्या घाणला देखील मुंबई महानगरपालिका याच्या वतीने सफाईला सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्या संपूर्ण जे 2 किलोमीटरचा रेंज आझाद मैदान परिसरात त्या रस्त्याला धुवायला सुरुवात केलेली आहे. जे काही कचरे होते त्या कचऱ्याला देखील साफ करण्याला सुरुवात केलेली आहे. संपूर्ण कचरा हा जो आहे तो दुसऱ्या ठिकाणी काढण्यात येत आहे. त्याचबरोबर जे आंदोलनकारी आहेत त्यांना देखील पोलिसांनी समजून घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हळूहळू जे आंदोलनकारी आहेत त्यांनी देखील आपल्या गाड्याला काढायला सुरुवात केलेली आहे. मी चित्र संपूर्ण तुम्हाला आझाद मैदानाचा जो बाहेरचा परिसर आहे स्टेशनचा तिथून तुम्हाला दाखवणे. मोठ्या प्रकारे जे पोलीस आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे. आपण जर पाहिलं कालच हायकोर्टाने राज्य सरकारवरती मोठ्या प्रमाणात ताशेर ओढलेले आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील याच्या आंदोलनामध्ये उल्लंघन झालं असं देखील कोर्टाने जे ताशेर ओढलेले आहे. त्याचबरोबर कोर्टाने हे देखील सांगितलं होतं की 29 तारखेला आम्ही फक्त 5000 लोकांसाठी तुम्हाला परवानगी दिली होती, परंतु हे मोठ्या संख्येने कार्यकर्ते कुठून आले आणि त्याचबरोबर जे नवीन आंदोलनकार मुंबईमध्ये दाखल होत आहे त्या सर्व आंदोलनकारांना मुंबईच्या एंट्री पॉईंटवर थांबवा. आणि आपण जर पाहिलं तर चेकनाका जो आनंदनगर जकातनगर त्या ठिकाणी देखील पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जे आंदोलनकार त्याला थांबायला सुरुवात केलेली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात मुंबई पोलीस जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि संपूर्ण मुंबई पोलीस जे आहे ते या रस्त्याला खाली करायला सुरुवात केलेली आहे. हे संपूर्ण मुंबई पोलिसांचे जे अंमलदार आहेत ते रस्त्याला खाली करायला सुरुवात केलेली आहे. आंदोलनकारांना प्रेमाने सांगत आहे की या रस्त्याला खाली करावा, कोर्टाचा जे काही आदेश आहे त्या आदेशाचं पालन करावा आणि संपूर्ण मुंबई पोलिसांनी प्रामाणिकपणे या आंदोलनकारांना समजून घालण्याचा प्रयत्न करत आहे. या रस्त्याला बंद केलेले आहे आणि या साईडला संपूर्णपणे रस्त्यांची पार्किंगची सुविधा केली. त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी जे आंदोलनकारी आहे त्यांना दुसरा पर्याय म्हणजे वळाला या ठिकाणी त्या आंदोलनकाराच्या परवानगी आणि जे पार्किंगची व्यवस्था ती केलेली आहे. त्याचबरोबर संपूर्ण मुंबई पोलिसांनी या सेल्फी पॉईंटवर कुठल्याही मराठा आंदोलनकारांना येण्यासाठी नकार दिलेला. त्याचबरोबर या संपूर्ण आंदोलनकारांना प्रामाणिकपणे मुंबई पोलीस सांगत आहे की रस्त्याला खाली करावा. आणि आपण जर पाहिलं तर दुपारी 4 वाजेपर्यंत मुंबई पोलिसांनी कोर्टाने सांगितले आहे की या मराठा आंदोलकांना इथून दुसऱ्या ठिकाणी हलवून द्यावा आणि संपूर्ण जे आंदोलनकारी ते हळूहळू या रस्त्याला खाली करायला देखील सुरुवात केलेली आहे. आणि संपूर्ण चित्र पाहिलं तर हळूहळू हे कार्यकर्ते निघायला देखील सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर कोर्टाने हे देखील सांगितलेलं आहे की आंदोलनकारी जे रस्त्यावर आंदोलन करत आहे त्या आंदोलनापासून त्याला थांबवावा. त्याचबरोबर जे नवीन जे कोणी उपोषणासाठी मुंबईमध्ये येणार आहे त्या सर्व उपोषण करण्याकरता जे काही नियम आहे ते अटी शर्ती घालून द्यावा, जेणेकरून जे काही मुंबईकरांचा त्रास जो आहे तो सहन करावा. 4 दिवसापासून आपण जर पाहिलं तर ऐनवरती जे काही गणेश उत्सवाचा काल देखील सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल होतात. गणेश उत्सवाचा काल आहे, मोठ्या प्रमाणात लोक फिरायला देखील मुंबईमध्ये. त्यामुळे ज्याप्रमाणे मुंबईकरांचे जे त्रास जे मोठ्या प्रमाणात झालेले आहे त्याला देखील लक्षात कोर्टाने घेतलेले आहे. त्यामुळे संपूर्ण रस्त्याला गेले दुपारी 2 वाजेपर्यंत खाली करण्याचे निर्देश आणि संपूर्णपणे दुपारपर्यंत खाली करण्याचे निर्देश हे कोर्टाने दिलेले आहे. त्यामुळे हळूहळू या सर्व कार्यकर्त्यांनी मुंबईच्या जे काही गाडी लावल्या त्या गाडीला देखील खाली करायला सुरुवात केलेली आहे. निश्चित रिजवान, या ठिकाणी पोलिसांकडून या गर्दीला पांगवण्यासाठी आंदोलकांना बाजूला जाण्यासाठी प्रयत्न केले जातात, आवाहन केले जाते. मात्र सोबतच या ठिकाणचे आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत असल्याचंही पाहायला मिळते. माझ्यासोबत असाच रहा. आपण थेट जाऊयात आता आझाद मैदानामध्ये. ऋतिक गणकवार आपल्यासोबत आहेत. ऋतिक, आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी थोड्याच वेळापूर्वी त्यांचे वकील आलेले होते. आता सध्याची या ठिकाणची परिस्थिती काय? नक्कीच तृप्ती, खरं तर पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना एक धक्का दिलेला आहे की आजच्या आज हे जे उपोषण स्थळ आहे ते त्यांनी सोडावं, तसेच ही जी गर्दी लोटलेली आहे ती देखील रिकामी करावी. या अनुषंगानं आता जे त्यांचे वकील आहेत आशिष राजे गायकवाड हे देखील मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आलेले होते. त्यानंतर आज 3 वाजता हिअरिंग देखील आहे उच्च न्यायालयामध्ये. त्या अनुषंगाने आता मराठा समाजाचे जे मनोज जरांगे पाटील आहेत, वकील आहेत, त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे की नेमकं आता 3 वाजता जी हिअरिंग होणार आहे त्यामध्ये आपली भूमिका काय मांडावी. खरं तर
जे आंदोलन आहे ते एकच दिवसाची परवानगी दिलेली होती आणि अनेक अटी व शर्ती घालून पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली होती. मात्र त्या अटी व शर्ती भंग केलेल्या आहेत. अशा आशयाचे एक परिपत्रक काढून पोलिसांनी मनोज जरांगे पाटील तसेच त्यांच्या कोर कमिटीला एक नोटीस जारी केलेली आहे. त्या नोटिसीमध्ये म्हटलेलं आहे की आजच्या आज हे उपोषण स्थळ सोडावं आणि खारघरमध्ये आपली पर्यायी व्यवस्था करावी अशा सूचना शासनाला देखील दिलेल्या आहे की आंदोलकांच्या सर्व पर्यायी व्यवस्था खारघरमध्ये करावी. त्या अनुषंगाने आता पावलं या ठिकाणी उचलण्यात येत आहे की हे जे मराठा आंदोलक आहेत तसेच मनोज जरांगे पाटील आहेत ते या ठिकाणी आझाद मैदानावरच उपोषण करण्यावरती ठाम आहेत. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज सकाळी नोटीस आलेली आहे. त्या नोटिसीमध्ये स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की ज्यावेळी आंदोलकांना मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी आझाद मैदानावरती आंदोलनाची एक दिवसीय परवानगी दिली होती त्यावेळी त्यांनी 6 वाजता हे मैदान सोडणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी हे मैदान न सोडता या अटींचा कुठेतरी भंग केलेला आहे. दुसरीकडे या आंदोलनामध्ये कोणीही व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करणार नाही अशी देखील अट घालून देण्यात आलेली होती. मात्र या ठिकाणी नांदेड येथील एका 37 वर्षीय व्यक्तीने आझाद मैदानामध्ये रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता. तसेच अनेक अटी व शर्ती या ठिकाणी घालून देण्यात आलेल्या होत्या. 5000 आंदोलक व 5 वाहनं फक्त आझाद मैदानामध्ये प्रवेश देण्यात येणार होता. मात्र